हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. आज आपण चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 वरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. प्रथम आपण चॅप्टर 1 सिमिलॅरिटीवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. पहा, क्वेश्चन 1 आपल्याला काय दिलं आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा. आपल्याला फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे 9 आणि हाईट आहे 5 आणि सेकंड ट्रायंगलचा बेस आहे 10 आणि हाईट आहे 6 आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. आणि या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता आपण फर्स्ट ट्रायंगलचा बेस, हाईट आणि एरिया B1, H1 अँड A1 कन्सिडर करू आणि सेकंड ट्रायंगलचा बेस, हाईट आणि एरिया B2, H2 आणि A2 कन्सिडर करू. पहा कसं सॉल्व करायचं एक्झाम्पल. लेट द बेस, हाईट अँड एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल B1, H1 and A1 respectively. Let the base, height and area of the second triangle B2, H2 and A2 respectively. आता आपल्याला B1 म्हणजे B1 किती दिलेला आहे 9, H1 किती दिलेला आहे 5, म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा बेस आणि हाईट 9 and 5 दिलेले आहे. B2 म्हणजे सेकंड ट्रायंगलचा बेस किती दिलेला आहे 10. H2 म्हणजे सेकंड ट्रायंगलची हाईट किती दिलेली आहे 6. आता आपल्याला थिरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स माहिती आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट. देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 बेस इंटू हाईटचा प्रोडक्ट अपॉन B2 इंटू H2 सेकंड ट्रायंगलच्या बेस आणि हाईटचा प्रोडक्ट. देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 किती आहे 9, H1 किती आहे 5 अपॉन B2 किती आहे 10 इंटू H2 किती आहे 6. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळेल 3/4. म्हणजेच दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती मिळाला 3/4. खाली आन्सर काय येईल. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज 3:4. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. क्वेश्चन सेकंड पहा. इन फिगर BC परपेंडिक्युलर AB, AD परपेंडिक्युलर AB, BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहेत. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB हे दोन ट्रायंगल्स आहेत. आता या दोन्ही ट्रायंगल्समध्ये बेस काय आहे इक्वल आहे. दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे AB. आता आपल्याला काय दिलेलं आहे BC परपेंडिक्युलर AB. BC हा ABला परपेंडिक्युलर आहे. AD परपेंडिक्युलर AB आणि AD हा काय आहे ABला परपेंडिक्युलर आहे. हे दोन्ही ट्रायंगल्स राईट अँगल ट्रायंगल आहेत आणि या दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे इक्वल आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. गिवन काय काय पहा. BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8 दिलेलं आहे आपल्याला. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD हॅव सेम बेस AB. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB या दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे सेम आहे. आणि जर दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच काय येईल पहा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू ट्रायंगल ABCची हाईट काय आहे BC इज इक्वल टू BC आणि ट्रायंगल ADBची हाईट काय आहे AD. म्हणजेच काय येईल BC अपॉन AD. रिझन काय येईल. बेसिस आर इक्वल हेन्स एरियाज प्रोपोर्शनेट टू हाईट्स. दोन ट्रायंगलचा बेस इक्वल आहे म्हणजेच त्यांच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असणार आहे देअर करस्पॉन्डिंग हाईट्स म्हणजेच BC अपॉन AD. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 4 upon 8. BC किती आहे 4 अपॉन AD किती आहे 8. 4 अपॉन 8. 4 1 जार 4, 4 2 जार 8. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1 upon 2. म्हणजेच हा रेशो किती मिळाला आपल्याला 1 upon 2. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 3 काय दिला आहे पहा आपल्याला. इन ट्रायंगल ABC DE पॅरलल BC. या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगलची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये DE हा BCला पॅरलल आहे. इफ DB इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर. DB दिलेला आहे आपल्याला 5.4 सेंटीमीटर. AD इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर. AD किती दिलेला आहे 1.8 सेंटीमीटर. EC इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर. EC दिलेला आहे आपल्याला 7.2 सेंटीमीटर. देन फाइंड AE आणि आपल्याला AE फाइंड करायचं आहे. आता या फिगरमध्ये काय दिलेलं आहे DE हा BCला पॅरलल आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करावा लागेल. काय आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. हा थिरम आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम गिवन लिहून घ्यायचं.
आता या ठिकाणी मी गिवन लिहिलेलं नाही, तुम्ही गिवन लिहून घ्या. DB इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, AD इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर, EC इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर. इन ट्रँगल ABC DE पॅरलल BC आपल्याला दिलेलं आहे. ट्रँगल ABC मध्ये DE पॅरलल BC. या ठिकाणी रिझन लिहू आपण गिवन. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे? AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. रिझन काय? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. AD किती दिलेला आहे पहा, 1.8 अपॉन DB किती दिलेला आहे, 5.4 इज इक्वल टू AE आपल्याला फाइंड करायचं आहे अपॉन EC किती दिलेला आहे, 7.2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. AE इंटू 5.4 इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2. आता हा 5.4 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर AE इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2 डिवाइड 5.4. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळेल? AE इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला AE किती मिळालं? 2.4 सेंटीमीटर. फोर्थ क्वेश्चन काय दिला आहे पहा. इन ट्रँगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. या ठिकाणी आपल्याला ट्रँगलची फिगर दिलेली आहे. इन ट्रँगल MNP NQ हा काय आहे? या अँगल Nचा बायसेक्टर आहे. इफ MN इज इक्वल टू 5, MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, PN दिलेला आहे 7, MQ इज इक्वल टू 2.5, MQ दिलेला आहे 2.5. देन फाइंड QP आणि QPची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. प्रथम गिवन लिहून घ्यायचं. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला. MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, MQ इज इक्वल टू 2.5 आणि आपल्याला QPची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे? इन ट्रँगल MNP NQ हा काय आहे? या अँगल Nचा बायसेक्टर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम यूज करावा लागणार आहे. आणि आपला अँगल बायसेक्टर थेरम काय आहे? हा अँगल बायसेक्टर काय करतो? या अँगलच्या अपोजिट साईडला काय करतो? डिव्हाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच MQ अपॉन QP इज इक्वल टू MN अपॉन NP. पहा सॉल्व करू आपण. इन ट्रँगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम MQ अपॉन QP इज इक्वल टू MN अपॉन NP. MQ किती दिलेला आहे पहा, 2.5. QP आपल्याला फाइंड करायचं आहे. इज इक्वल टू MN किती दिलेला आहे 5 अपॉन NP किती दिलेला आहे 7. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. QP इंटू 5 इज इक्वल टू 2.5 इंटू 7. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. देअरफॉर QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन 5. आता या ठिकाणी भाग घालू. 5 1 जार 5, 5 5 जार 25, म्हणजे या ठिकाणी 0.5 येईल. देअरफॉर QP इज इक्वल टू 0.5 इंटू 7, 7 5 जार 35 आणि एका डिजिट नंतर पॉईंट येईल. देअरफॉर QP इज इक्वल टू 3.5. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 5 पहा आपल्याला काय दिलं आहे. इन ट्रॅपेझियम ABCD साईड AB पॅरलल साईड PQ पॅरलल साईड DC. या ठिकाणी आपल्याला एक ट्रॅपेझियमची फिगर दिलेली आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD हा ट्रॅपेझियम आहे आणि याच्यामध्ये ह्या ज्या 3 साईड्स दिलेल्या आहेत AB PQ आणि CD, या 3 साईड्स काय आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत. आपल्याला AP दिलेला आहे 15, PD दिलेला आहे 12, QC दिलेला आहे 14 आणि आपल्याला BQची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी 3 पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल यूज करावी लागणार आहे. आता काय आहे पहा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि AD आणि BC हे दोन काय ट्रान्सव्हर्सल्स आहेत. मग या ठिकाणी हे जे इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत, या इंटरसेप्टचा रेशो काय असतो? इक्वल असतो. म्हणजेच AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. ही प्रॉपर्टी यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम गिवन लिहून घ्यायचं. काय काय दिलेलं आहे आपल्याला. AP इज इक्वल टू 15, PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14 अँड BQची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. इन ट्रॅपेझियम ABCD साईड AB पॅरलल साईड PQ पॅरलल साईड DC. देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. APची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा 15
अपॉन पी डीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 12 इज इक्वल टू बी क्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे अपॉन क्यू सी किती दिलेलं आहे 14. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू बी क्यू इंटू 12 इज इक्वल टू 15 इंटू 14. आता हा 12 आपण या साईडला घेऊ, या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर बी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 14 डिवाइड 12. आता भाग घालू आपण या ठिकाणी 2 6 जार 12 2 7 जार 14 3 न भाग घालू 3 2 जार 6 3 5 जार 15. देअरफॉर बी क्यू इज इक्वल टू 7 5 जार 35 अपॉन 2. आता 35 अपॉन 2 35ला 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळेल 17/5. देअरफॉर बी क्यू इज इक्वल टू 17.5. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 6 काय दिला आहे पहा आपल्याला. इफ ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पी क्यू आर अँड ए बी इज टू पी क्यू इज इक्वल टू 2:3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. आता आपल्याला काय दिलेलं आहे ट्रँगल ए बी सी आणि ट्रँगल पी क्यू आर हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत आणि यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपल्याला दिलेला आहे ए बी इज टू पी क्यू इज इक्वल टू 2:3. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. कसं सॉल्व करायचं पहा एक्झाम्पल. ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पी क्यू आर दिलेला आहे आपल्याला. रिझन काय गिवन. आता या ठिकाणी आपल्याला कोणता थिरम यूज करावा लागणार आहे बाय द थिरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. काय आहे थिरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असतो. हा थिरम यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. देअरफॉर बाय द थिरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स काय येईल पहा एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो. आता करस्पॉन्डिंग साईड कोणत्या दिलेल्या आहेत ए बी आणि पी क्यू म्हणजेच ए बीचा स्क्वेअर अपॉन पी क्यूचा स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी किती दिलेला आहे आपल्याला 2 म्हणजेच 2चा स्क्वेअर आणि पी क्यू किती दिलेला आहे 3 म्हणजेच 3चा स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर काय येईल 4 3चा स्क्वेअर काय येईल 9 म्हणजेच आपल्याला या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो काय मिळाला 4/9. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. आता आपण नेक्स्ट चॅप्टर पायथागोरस थिरमवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चन 7 फाइंड आर पी अँड पी एस युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रँगल पी एस आर. या ठिकाणी आपल्याला ट्रँगल पी एस आरची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला अँगल एस पी आर दिलेला आहे 30 डिग्री, अँगल एस आर पी दिलेला आहे 60 डिग्री आणि अँगल पी एस आर दिलेला आहे 90 डिग्री. म्हणजेच हा ट्रँगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल आहे. मग या ठिकाणी आपल्याला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल थिरम यूज करावा लागेल आणि एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. इन फिगर अँगल एस पी आर इज इक्वल टू 30 डिग्री. अँगल एस पी आर दिलेला आहे 30 डिग्री. अँगल एस आर पी दिलेला आहे 60 डिग्री. एस आर पी दिलेला आहे 60 डिग्री. अँगल पी एस आर दिलेला आहे 90 डिग्री. अँगल पी एस आर दिलेला आहे 90 डिग्री. देअरफॉर ट्रँगल पी एस आर इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल. म्हणजेच हा ट्रँगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल आहे. देअरफॉर बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल थिरम. आता आपल्याला आर पी आणि पी एस या दोन साईड्स फाइंड करायचे आहेत. पी आर आणि पी एस या दोन साईड्स आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता आपल्याला पी आरची लेंथ काढायची आहे. मग आपण काय करू साईड अपोजिट टू 30 डिग्रीचा फॉर्म्युला यूज करू. साईड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. आता 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड कोणती आहे एस आर इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस कोणता आहे पी आर किंवा आर पी. पी आर लिहिलं तरी चालेल आर पी लिहिलं तरी चालेल. आता एस आर दिलेला आहे आपल्याला 6 इज इक्वल टू 1/2 इंटू आर पी. आर पी आपल्याला फाइंड करायचं आहे. इज इक्वल टू हा 2 आपण या साईडला घेऊ 6 इंटू 2 इज इक्वल टू आर पी. देअरफॉर आर पी इज इक्वल टू 6 2 जार 12 म्हणजेच आपल्याला हायपोटेनस किती मिळाला 12. आता आपल्याला पी एसची लेंथ फाइंड करायची आहे. साईड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. आता साईड अपोजिट टू 60 डिग्री कोणती आहे पहा. 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड कोणती आहे पी एस आणि हायपोटेनस काय आहे पी आर. पी एस इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस काय आहे पी आर. देअरफॉर पी एस इज इक्वल टू पी एस आपल्याला फाइंड करायचं आहे. पी एस इज इक्वल टू √3/2 इंटू पी आर. पी आरची लेंथ आपल्याला किती मिळाली 12.
इंटू 12 भागालू 2 1 2 2 6 12 देअरफॉर PS इज इक्वल टू 6√3. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन 8 काय दिला आहे पहा आपल्याला. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज ऑफ अ राईट अँगल ट्रँगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. राईट अँगल ट्रँगलच्या 2 साइड्स आपल्याला दिलेल्या आहेत 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आणि आपल्याला हायपोटेन्यूजची लेंथ फाइंड करायची आहे. आता यासाठी आपण एक रफ फिगर काढून घेऊ. सपोज ट्रँगल PQR इज अ राईट अँगल ट्रँगल. आपण PQR हा राईट अँगल ट्रँगल आहे असं कन्सिडर करू. आता आपल्याला हायपोटेन्यूजची लेंथ फाइंड करायची आहे आणि या रिमेनिंग 2 साइड्स दिलेल्या आहेत 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. PQ इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आणि PRची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. इन ट्रँगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे आपल्याला. देअरफॉर बाय पायथागोरस थिरम काय येईल पहा. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरची सम म्हणजेच PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता PQ किती दिलेला आहे पहा. PQ किती दिलेला आहे 9. 9चा स्क्वेअर प्लस QR किती दिला आहे 12. 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 9चा स्क्वेअर किती येईल 9 9 81 प्लस 12चा स्क्वेअर किती आहे 144. 81 प्लस 144 किती येईल 225. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू 225. आपल्याला PRची लेंथ फाइंड करायची आहे. मग आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. PR स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल PR आणि 225 हा कशाचा स्क्वेअर आहे 15चा स्क्वेअर आहे. देअरफॉर PR इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज काय मिळाली 15 सेंटीमीटर. आन्सर काय येईल देअरफॉर लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज इज 15 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन 9 काय दिला आहे पहा. इन फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. सेग NQ परपेंडिक्युलर सेग MP. MQ इज इक्वल टू 9. QP इज इक्वल टू 4. फाइंड NQ. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेले आहे. या फिगरमध्ये अँगल MNP किती आहे 90 डिग्री आहे. म्हणजेच हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे. NQ हा काय आहे सेग MPला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच हायपोटेन्यूजवरती काय केलेलं आहे परपेंडिक्युलर काढलेला आहे. आणि आपल्याला MQ किती दिलेला आहे 9. QP किती दिलेला आहे 4 आणि NQची लेंथ फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला थिरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करावा लागेल. राईट अँगल ट्रँगल आहे आणि हायपोटेन्यूजवरती त्याच्या अपोजिट व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला थिरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करावा लागेल. आणि थिरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय आहे आपला NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. हा थिरम यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पहा कसं सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. प्रथम गिवन लिहून घ्यायचं. गिवन काय काय दिलेलं आहे MQ इज इक्वल टू 9. QP इज इक्वल टू 4. इन ट्रँगल MNP अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. सेग NQ परपेंडिक्युलर सेग MP हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी बघून तुम्ही लिहायचं आहे. देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन थिरम NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP इज इक्वल टू. आता MQ किती दिलेला आहे आपल्याला 9 दिलेला आहे. 9 इंटू QP किती दिलेला आहे 4. 9 4 जार 36. म्हणजेच आपल्याला NQ स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळाली 36. आपल्याला NQची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण दोन्ही साईडचे काय करू टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. NQ स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल NQ. 36चा स्क्वेअर रूट काय येईल 6. देअरफॉर NQ इज इक्वल टू 6. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन 10 काय दिला आहे पहा. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आपल्याला एका स्क्वेअरचा डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर आणि आपल्याला स्क्वेअरची साइड आणि स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड करायचा आहे. आता यासाठी आपल्याला एक रफ फिगर काढावी लागेल. या ठिकाणी मी स्क्वेअरची फिगर काढून घेतलेली आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD हा स्क्वेअर आहे. AC हा काय या स्क्वेअरचा डायगोनल आहे. डायगोनल दिलेला आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. आता हा स्क्वेअर आहे म्हणजे याच्या 4 साइड्स इक्वल असणार आहेत आणि याचे 4 अँगल्स राईट अँगल असणार आहेत. मग आता आपण काय करू हा ट्रँगल ADC घेऊ. या ट्रँगलमध्ये हायपोटेन्यूज किती आहे 10 सेंटीमीटर. या दोन्ही साइड्स काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. आपण स्क्वेअरची साईड x कन्सिडर करू. म्हणजे या स्क्वेअरच्या 4 साइड्स काय असणार आहेत 1 सेंटीमीटर असणार आहेत. मग आपण ट्रँगल ADC घेऊ. हा ट्रँगल ADC राईट अँगल ट्रँगल आहे. मग आपण पायथागोरस थिरम यूज करून या स्क्वेअरची साईड काढून घेऊ आणि त्यानंतर आपण पेरिमीटर काढून घेऊ. पहा सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर. AC आपल्याला डायगोनल दिलेला आहे. AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. रिझन काय येईल गिवन. लेट द साइड ऑफ द स्क्वेअर बी 1 सेंटीमीटर. आपण स्क्वेअरची साईड 1 सेंटीमीटर कन्सिडर करू.
देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. म्हणजे स्क्वेअरच्या 4 साईड्स काय असणार आहेत 1 सेंटीमीटर. इन ट्रँगल ADC आपण ट्रँगल ADC घेऊ. अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ADC किती असणार आहे 90 डिग्री. रिझन काय येईल अँगल ऑफ अ स्क्वेअर. स्क्वेअरचे 4 अँगल्स काय असतात राईट अँगल असतात 90 डिग्रीचे असतात. देअरफॉर बाय पायथागोरस थिरम यूज करू आपण. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरची सम. म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AC आपल्याला दिलेला आहे. AC किती दिलेला आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. या ठिकाणी 10चा स्क्वेअर येईल इज इक्वल टू AD किती आहे X, DC किती आहे X. म्हणजेच Xचा स्क्वेअर प्लस Xचा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती येईल 100 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती येईल 2x स्क्वेअर. हा 2 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच 100 डिवाइड 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. या ठिकाणी भाग घालू. 100ला 2ने भाग घालवल्यानंतर किती मिळेल 50. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल एक्स. आता 50 आपण कसं लिहू शकतो 25 इंटू 2 अंडर रूट 25 इंटू 2. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 25चा स्क्वेअर रूट काय येईल 5 आणि हा रूट 2. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5 रूट 2 सेंटीमीटर. आता आपण स्क्वेअरचा पेरीमीटर काढून घेऊ. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. पेरीमीटर म्हणजे काय 4 साईडची ॲडिशन. आता स्क्वेअरच्या 4 साईड्स इक्वल असतात. म्हणजेच पेरीमीटर ऑफ स्क्वेअर काय येईल 4 इंटू साईड इज इक्वल टू 4 इंटू साईड किती मिळाली आपल्याला स्क्वेअरची साईड किती मिळाली 5 रूट 2. 4 इंटू 5 रूट 2 इज इक्वल टू 5 4 जा 20 रूट 2 सेंटीमीटर. 20 रूट 2 सेंटीमीटर. म्हणजेच आन्सर काय येईल साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5 रूट 2 सेंटीमीटर. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 20 रूट 2 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 11 पहा आपल्याला काय दिलं आहे. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. एक रेक्टँगल आहे. रेक्टँगलची लेंथ आहे 35 सेंटीमीटर, ब्रेथ आहे 12 सेंटीमीटर आणि रेक्टँगलचा डायगोनल आपल्याला फाइंड करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला रेक्टँगलची रफ फिगर काढावी लागेल. आता या ठिकाणी मी रेक्टँगलची रफ फिगर काढलेली आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD हा रेक्टँगल आहे. लेंथ दिलेली आहे आपल्याला 35 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेले आहे 12 सेंटीमीटर आणि आपल्याला डायगोनल फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी आपण ट्रँगल ADC कन्सिडर करू. या ट्रँगलमध्ये अँगल ADC किती असणार आहे 90 डिग्री. कारण रेक्टँगलचे 4 अँगल्स काय असतात राईट अँगल असतात. मग या ठिकाणी आपण पायथागोरस थिरम यूज करू. AC हा काय आहे हायपोटेन्यूस आहे आणि या 2 साईड्स आपल्याला दिलेले आहेत. मग पायथागोरस थिरम यूज करून आपण रेक्टँगलचा डायगोनल काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. CD दिलेला आहे आपल्याला 35 सेंटीमीटर, AD दिलेला आहे 12 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे. रिझन काय येईल गिवन. AC आपल्याला फाइंड करायचं आहे. लेंथ ऑफ द डायगोनल म्हणजेच AC आपल्याला फाइंड करायचं आहे. इन ट्रँगल ADC अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ADC किती आहे 90 डिग्री. रिझन काय येईल अँगल ऑफ अ रेक्टँगल. देअरफॉर बाय पायथागोरस थिरम काय येईल पहा. हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरची सम. म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. आता AD आपल्याला किती दिलेला आहे पहा. AD 12 दिलेला आहे. 12चा स्क्वेअर प्लस DC किती दिलेला आहे पहा. DC म्हणजेच CD किती दिलेला आहे 35 म्हणजेच 35चा स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर किती आहे 144 प्लस 35चा स्क्वेअर किती आहे 1225. या दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर किती मिळेल आपल्याला 1369. ही काय मिळाली आपल्याला AC स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला ACची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स. AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल AC आणि 1369चा स्क्वेअर रूट काय आहे 37. आता या ठिकाणी आपण 35चा स्क्वेअर घेतलेला आहे 1225. मग हा याच्यात जवळचा नंबर आहे म्हणजेच 35च्या पुढचा नंबर असणार आहे. जर आपण 36 घेतलं तर 36 इंटू 36 केलं तर 6 6 जर 36 युनिट प्लेसला 6 येईल म्हणजे 36 असणार नाही. जर आपण 37 घेतलं 37 इंटू 37 तर 7 7 जर 49 म्हणजेच युनिट प्लेसला 9 असणार आहे. म्हणजेच हा 37चा स्क्वेअर असण्याची शक्यता आहे. मग आपण काय करायचं रफ कॅल्क्युलेशन करून चेक करायचं. 37 इंटू 37 केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 1369 म्हणजेच हा 37चा स्क्वेअर आहे.
Therefore AC is equal to 37 centimeter. Therefore diagonal of a rectangle is 37 centimeter. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 12 काय दिला आहे पहा आपल्याला. सेक PM is a median of triangle PQR. PM is equal to 9 and PQ square plus PR square is equal to 290. Then find QR. आता आपल्याला एक ट्रँगल PQR सांगितलेला आहे. त्याची PM ही मेडियन आहे. PM दिलेला आहे 9, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर दिलेला आहे 290 आणि आपल्याला QR फाइंड करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला रफ फिगर काढायची आहे. या ठिकाणी मी रफ फिगर काढलेले आहे. ट्रँगल PQR काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये PM ही काय आहे, मेडियन आहे. PM दिलेला आहे 9, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर दिलेला आहे 290 आणि आपल्याला या QR ची लेंथ फाइंड करायची आहे. आता PM ही मेडियन आहे, म्हणजेच M हा काय असणार आहे, QRचा मिड पॉईंट असणार आहे, म्हणजेच QM आणि MR इक्वल असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला ट्रँगल PQR मध्ये PM ही मेडियन आहे दिलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अपोलोनियस थेरम यूज करावा लागेल. आणि काय आहे अपोलोनियस थेरम, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर किंवा 2MR स्क्वेअर. 2PM स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर किंवा 2PM स्क्वेअर प्लस 2MR स्क्वेअर. कारण या दोन्ही साईड्स इक्वल आहेत, म्हणजे 2QM स्क्वेअर किंवा 2MR स्क्वेअर कोणती साईड घेतली तरी चालेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. गिवन काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. PM इज इक्वल टू 9, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 290 हे आपल्याला दिलेलं आहे. इन ट्रँगल PQR सेक PM इज अ मेडियन दिलेलं आहे आपल्याला. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, काय आहे अपोलोनियस थेरम, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर दिलेला आहे 290 इज इक्वल टू 2 इंटू PM स्क्वेअर, 2 इंटू PM स्क्वेअर, PM किती दिलेलं आहे 9, 9चा स्क्वेअर प्लस 2 इंटू QM स्क्वेअर, QM आपल्याला फाइंड करायचं आहे. 290 इज इक्वल टू 2 इंटू 9 9 जार 81 प्लस 2QM स्क्वेअर. 290 इज इक्वल टू 2 इंटू 81 किती येईल, 2 1 जार 2, 2 8 जार 16, 162 प्लस 2QM स्क्वेअर. हा 162 या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 290 मायनस 162, हा 162 या साईडला घेतला इज इक्वल टू 2QM स्क्वेअर. आता 290 मायनस 162 किती येईल, 128. 128 इज इक्वल टू 2QM स्क्वेअर. हा 2 आपण या साईडला घेऊ, येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर QM स्क्वेअर इज इक्वल टू 128 डिवाइड 2. भाग घालू. 2 1 जार 2, 2 6 जार 12, 2 4 जार 8. देअरफॉर QM स्क्वेअर इज इक्वल टू 64. आपल्याला QM स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 64. दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. देअरफॉर QM स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय QM आणि 64चा स्क्वेअर रूट काय 8. देअरफॉर QM इज इक्वल टू 8. आता M हा काय आहे, आता M हा QRचा मिड पॉईंट आहे, म्हणजेच QM इज इक्वल टू MR असणार आहे. लिहून घेऊ आपण QM इज इक्वल टू MR. रिझन काय येईल, M इज द मिड पॉईंट ऑफ QR. देअरफॉर QR इज इक्वल टू QM प्लस MR. QR इज इक्वल टू QM प्लस MR. रिझन काय येईल, Q डॅश M डॅश R. QMR हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. QMR हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. देअरफॉर QR इज इक्वल टू QM किती आहे 8 आणि QM आणि MR इक्वल आहेत, म्हणजेच MRची व्हॅल्यू सुद्धा किती येईल 8. देअरफॉर QR इज इक्वल टू 8 प्लस 8. देअरफॉर QR इज इक्वल टू 8 प्लस 8 16 आणि आपल्याला QRची व्हॅल्यू फाइंड करायची होती. देअरफॉर QR इज इक्वल टू 16. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.